या गोष्टीचा तर मी विचार बी नव्हता केला की आपल्या हरभऱ्याला एवढी मोठी धरती लागेल आणि पोतळ्या भरू भरू आपली थंडीगार होईल. ते झालं असं की मला 12 वाजता शिवमचा फोन आला, वावरात जाय म्हणे लवकर, तू या वावरात कोरकू गेले. मग काय मागे पुढे न पाहता मी 0 मिनिटात वावरात आलो. मीच नाही बरं, या जागी कोणताही शेतकरी असता तरी तो 0 मिनिटातच आला असता. कारण की आमची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पीक सोंगणे आणि काढणे. कारण की पीक सोंग्याला आले की त्या टायमात असते धावपळ, झ्याट लवकर कोणाला बाया सापडत नाहीत. आणि इकून तिकून सापडल्या समजा आपण हरभरा सोंगला आणि गंजी लावली, मग आणता ते हेळ मले काव जाणं तुम्ही वावरात आलोच बस, याचा गंज काढला की आलो. झ्याट लवकर वावरात येत नाही. आज सांगितलं की 2 दिवसांना आपला गंज काढणं होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल उघडला की ग्रुपवर आहेत 27, 28, 29 पाण्याची दाट शक्यता. मग त्याच्यामुळे हे 8-15 दिवस शेतकऱ्याचे एकदम धावपळीचे असतात. चला बा, झाकट पडली पण आपला पुरा हरभरा सोंगणं झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पळमाचा गट्टा गाडीवर बांधला आणि सरळ वावरात आलो. आज घेतो आता हरभरा उचलून, कारण की पहिले 4-5 दिवस लेट सोंगला आणि अजून जर 2 दिवस उचलला नाही मग हरभरा उचल्याचे काम नाही पडत, डायरेक्ट गाठे जेचून घ्या लागतील. अबे मी एकटा जाऊ रे गंजीवर, जरा कदर करा रे लहान पोराची. हे तर काही ऐकून नाही राहिले गड्यो, आज काही खरं नाही गड्यो, आज हे पक्क्यात माझा जीव घेतात. तुम्ही एक काम करा भावांनो, ते जेवणे हातारचं फॉलोचं बटन दाबून टाका. हरभरा काळ्याचा व्हिडिओ आला म्हणजे समजून चला मी हाव. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.